21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन अमरावती महानगरपालिका संचालित अहिल्या महिला आरोग्य समिती, शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी आणि अंकुर होलीनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी नवसारी येथील कर्तव्य सेलिब्रेशन लॉनवर सकाळी 6 वाजता योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर योग साधनेच्या माध्यमातून आरोग्य, मनशांती आणि आत्मिक समृद्धीचा संदेश दिला गेला। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती महानगरपालिका संचालित अहिल्या महिला आरोग्य समिती, शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी आणि अंकुर होलीनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम कर्तव्य सेलिब्रेशन लॉन, नवसारी, वलगाव रोड येथे पार पडला। या कार्यक्रमाला सकाळी 6 वाजता प्रारंभ झाला। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांचंही या आयोजनात मोलाचं मार्गदर्शन लाभलं। योग दिनाच्या निमित्ताने शारीरिक, मानसिक, भावनिक तणावमुक्तीसाठी, निरामय आरोग्यासाठी शेकडो नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि महिला उपस्थित होत्या। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी योगाच्या व्यापक महत्त्वावर भाष्य करताना सांगितले की योग ही केवळ क्रिया नसून ती जीवनात स्थिरता, शांती आणि समृद्धी देणारी एक कला आहे। योगशास्त्र जे आहे मी स्वतः दर दिवशी योगा प्रॅक्टिस करते। योगशास्त्र एक ऐसे शास्त्र आहे ज्या प्रॅक्टिससाठी केला तर जीवनात वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतो, मेंटल आणि फिजिकल दोन्ही प्रॉब्लेमसाठी तुम्हाला निवारण समाधान योगशास्त्रामध्ये भेटू शकतात। असे प्रोवन आहे जर तुम्ही दर दिवशी योगशास्त्रासाठी अर्धा 1 तास काढला आपले बिझी शेड्यूलवरून, तर तुमची जे येणारी प्रॉब्लेम्स आहेत, कारण प्रॉब्लेम नेहमी आमच्या समोर येत नाही, प्रॉब्लेम नंतर मग येतील, बरोबर आहे। नंतर 2-3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर त्याचा योग करताना त्याचा घुटण्यामध्ये दर्द असेल तर करू नये, पण जर तुम्ही दर दिवशी योग केला तर प्रॉब्लेम केव्हा उत्पन्न होणार नाही, एक मोठी गोष्ट आहे। योगशास्त्राला आज माझी सगळ्यांची अशी एक आव्हान आहे की तुम्ही इकडे उपस्थित जे लोक आहेत, किंवा हॉल आमच्या पूर्ण भरलेला नाही, पण तरी सुद्धा तुम्ही जे लोक आहेत, तुम्ही जर आपल्या घरी परत जाणार तिथे सगळ्यांना नक्की सांगा, छोटे बच्चा असेल किंवा तुमच्या काही व्यक्ती असेल, सगळ्यांनी योग करायचे आणि आपल्या क्षमता प्रमाणे करायचे आणि खूप लाभदायक असते। या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे, डॉक्टर मनोज मुंदडा, डॉक्टर फिरोज खान, प्रवीण ठाकरे, डॉक्टर संदीप पाडबागे तसेच माजी नगरसेविका मंजुषा महल्ले, योग शिक्षिका निखात यास्मीन व प्रियंका गोवारे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झालेत। या उपक्रमात महिलांच्या सहभागाने विशेष रंगत आली। आरोग्य सेविका वैशाली सुरोसे, आशा वर्कर संध्या पाटील, अध्यक्ष प्रवीणा आठवले, सचिव कल्पना वानखडे यांनी विशेष योगदान दिलेत। या कार्यक्रमात प्रत्येक घरात योग, दररोज योग ही थीम राबविण्यात आली। कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व आयोजक व सहभागींचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे। आजच्या या कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे की योग केवळ व्यायाम नाही, तर तो जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा लागतो। आयुक्त सौम्या शर्मा यांची मार्गदर्शन आणि उपस्थित मान्यवरांची प्रेरणा हाच आजच्या कार्यक्रमाचा गाभा ठरला। प्रत्येक घरात योग, दररोज योग ही या वर्षाची थीम राबवून समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे।